जत तालुका मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिर परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता। या हृदयद्रावक घटनेनंतर माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाच्या वतीनं दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसांना प्रत्येकी 50,000 इतकी आर्थिक मदत जाहीर केली होती। या मदतीचा धनादेश आज मोटेवाडी येथील आयोजित कार्यक्रमात मृतांच्या वारसांना मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला। या उपस्थितांनी दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या। या प्रसंगी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, बिराप्पा शिंदे, भीमगोंडा पाटील, मोटेवाडीचे तलाठी, पोलीस पाटील, सरपंच नागेश मोठे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बोलताना माननीय आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की आम्ही या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या पाठीशी असून महाराष्ट्रात जिथे जिथे अशी संकट येतील त्या संकटातील व्यक्तींना सावरण्याचे काम कदम कुटुंब आणि भारती विद्यापीठाच्या वतीनं आपली सामाजिक बांधिलकी ओळखून मदत केली जाते। अडचणीत असलेल्या रुग्णांना सातत्याने भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत केली जाते। येणाऱ्या काळात बाधित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली। तसेच भविष्यातही गरजू नागरिकांना न्याय आणि मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास व्यक्त करून माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठाच्या या मदतीबद्दल आभार मानण्यात आले। या घटनेत मयत झालेले सर्व वारस या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने कदम कुटुंबाने या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपली एक सामाजिक बांधिलकी ओळखून जिथं जिथं आपल्या परीनं जी काही मदत करता येते ती मदत त्या कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळीकडं केलेली। खरं तर तसं बघायला गेलं तर जत विधानसभा मतदारसंघ खरं त्यांना तसा काही गरज नव्हती इथं, पण एक सामाजिक बांधिलकी या घडलेल्या घटनेतून सावरण्यासाठी आज हा प्रयत्न त्यांनी या निमित्तानं केलेला आहे। मी मनापासून जत विधानसभाच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि आपण बघितलेलं आहे की कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जे शैक्षणिक दृष्ट्या असतील किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून आज या जत तालुक्यातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपयोग झाला। आणि आज त्याच पद्धतीनं या जत तालुक्यात कदम कुटुंबाच्या माध्यमातून एक कारखानासुद्धा आज या ठिकाणी सुरू झाला आहे। आज त्या कारखान्याच्या माध्यमातून या जत तालुक्यातील ऊस गाळप केला जातो, त्याला रास्त भाव दिला जातो। त्याचबरोबर आज या ठिकाणी असणाऱ्या तोडणी वाहतूक आता आपल्याच गावातली जर बघायला गेलं की तर सगळ्यात मोठी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या गावातली लोक विस्थापित होतात, पण ते विस्थापित होऊ नये म्हणून त्यांना तिथल्या तिथं तालुक्यात रोजगार मिळावा अशा पद्धतीचे एक ज्या वेळेस आम्ही काँग्रेस प्रतिनिधी ज्यावेळेस साहेबांना भेटायला जायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या जत तालुक्यात आम्हाला काहीतरी पाहिजे आणि आमच्या लोकांना विस्थापित व्हावं लागतंय अशा पद्धतीची मागणी आम्ही काँग्रेसच्या मंडळींनी सगळ्यांनी केल्यानंतर आज डफळापूरमध्ये या ठिकाणी हा कारखाना सुरू झाला। आणि येणाऱ्या भविष्याच्या काळात सुद्धा लवंगाच्या ठिकाणी सुद्धा दुसरा कारखाना या ठिकाणी सुरू होणार आहे। पण आज अशा पद्धतीनं जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करावं लागतंय ते करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करत आहोत। पण एक आहे की आज प्रशासनानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रांत किंवा तहसीलदार किंवा सर्कल यांनी उपस्थित या सामाजिक बांधिलकी म्हणून उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण आज ते दुर्दैवानं राहू शकले नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज या निमित्तानं आम्हाला सुद्धा बघायला मिळते। आणि एक आहे की प्रशासनाने आत्तापर्यंत बघितलं